सो गाईज आज आम्ही निघालोय तिघी मैत्रिणी. 10 रुपयाला बघते आणि एवढी मिस झालेली आमची, पण आता भेटली फायनली आणि आम्हाला चढता हालत अशी खराब झालेली आहे. बघूया तिथे अशी हालत खराब झालेली, पण फायनली आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि बसायला जागा भेटलेली आहे का तर आम्ही पत्रा ना म्हणून लगेच चढलो. सो गाईज फायनली आम्ही दादर स्टेशनला उतरलो आहे आणि मी तर उतरली होती. माझ्या मागे एक लेडीज होती, तिने तर माझी चप्पल तोडली असती, पण ती वाचलेली आता आणि राहिलेली लाजली मोनिका हिच्यामुळे आम्हाला थांबून राहावं लागलं होतं. का तर ही मॅडम एकटी एकदम ट्रेन सुरू होणार त्यावेळेस ती सावकाश उतरली होती आणि ही एक पागल हिला एका लेडीजने नखं मोज काढलेले आहेत. अशी ही सर्किट पोरती आहेत दोघीजणी माझ्या जोडीला आणि ह्यांच्यामध्ये मीच एक हुशार आहे. तर तुम्ही आणखी पुढे बघा आमचं ब्लॉग. सो फायनली काही आम्ही लाईनीत उभं राहून आता आम्हाला गाडी भेटलेली ही अशी गाडीत आलेली आम्ही आणि मी तर फर्स्ट क्लासमध्ये बसले जशी म्हणजे बाजूला तुम्ही बघू शकता जागा आहे मला जशी पाहिजे तशी. फक्त या दोघींना तुम्ही बघा बिचारे काय करणार, त्यांना ड्रायव्हरनी जागा नव्हती. चला तर बाकी तर पुढे मी तुम्हाला दाखवतेच ब्लॉगमध्ये, पण मला मस्त आईस्पाईस जागा भेटली. सो गाईज फायनली आम्ही मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत, पण सीन असं झालं आहे ना आता एक जोक माणसी लाईनमध्ये गेलेली मध्येच घुसलेली लाईनीच्या आणि तिला एका लेडीजने हाकलून दिलेली आहे आणि मग आता आम्ही तिलाच पहिले पुढे केलं. आम्ही नाही पुढे गेलो की ते मला माहिती की इन्सल्ट वगैरे काहीतरी होईल असं. मग आम्ही तिला पहिले पाठवले पुढे आणि मग ती गेली तर त्या लेडीजने तिला हाकलून दिली साईडला. मग आम्ही साईडला निघून आलेलो आहे आणि फायनली तुम्ही बघा इथे खूप मोठी लाईन आहे आणि आम्ही सर्वात मागे आहोत. आमच्या मागे पण आता भरपूर अशी लाईन वाढलेली आहे. तर बघूयात आता किती वेळात आता लाईनमध्ये आहेत तर दर्शन भेटते आम्हाला.